क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अकोला महापालिका स्थायी समिती सभागृहाच्या नामकरणावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक, तीव्र निदर्शने। अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाचे टिपू सुलतान हे नाव हटवून त्याऐवजी छत्रपती संभाजी महाराज किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना शिंदे गट शुक्रवारी रस्त्यावर उतरले। शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले। प्रशासनाचा निषेध। या संदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी 10 दिवसांपूर्वीच महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते। मात्र दिलेल्या मुदतीत प्रशासनाने कोणतीही ठोस पावले न उचलल्याने संतप्त शिवसैनिकांनी शुक्रवारी महापालिकेत धडक दिली। प्रशासनाने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले असून जनभावनांचा अनादर केला आहे, असा आरोप यावेळी राजेश मिश्रा यांनी केला। 8 दिवसांचा अल्टिमेटम। आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने उपायुक्तांची भेट घेऊन चर्चा केली। प्रशासनाने या प्रकरणावर कायदेशीर प्रक्रियेसाठी आणि लेखी उत्तरासाठी 8 दिवसांचा वेळ मागितलाय। शिवसेनेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर येत्या 8 दिवसात यावर सकारात्मक निर्णय झाला नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल। राजकीय वातावरण तापले। गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात या नामकरणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे। भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष हे नाव बदलण्यासाठी आग्रही आहेत। या आंदोलनामुळे महापालिका वर्तुळात आणि शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता प्रशासन 8 दिवसात काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या आंदोलनात शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी, विभाग प्रमुख आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। आज आम्ही आयुक्त साहेबांकडे आलो होतो। 10 दिवस अगोदर आम्ही टिपू हा जो नाव आहे या सभागृहाले ते नाव काढण्यात यावे त्यासाठी आम्ही जे निवेदन दिलं होतं त्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही। आणि काल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी काल सभागृहामध्ये उल्लेख केला की हा नराधम 75,000 हिंदू लोकांचा कत्ल करणारा, 30,000 गायीचा कत्ल करणारा असा हा टिपू सुलतान आहे। याचा बोर्ड या महानगरपालिकेत नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे। आम्ही वारंवार सांगितलं की तुम्ही छत्रपती संभाजी महाराज नाव द्या किंवा APJ अब्दुल कलाम याचं नाव द्या। हे जे नराधम आहे याचं इथे बोर्ड नाही पाहिजे। आम्हाला या शहराचं वातावरण खराब करायचं नाहीये। तुम्ही ठराव घ्या, ठराव घेऊन नवीन ठराव घ्या, ठराव घेऊन तिथे नवीन बोर्ड महापुरुषात लावा, ही आमची मागणी आहे। हे बोर्ड नाही काढण्यात आलं तर इथे शहरामध्ये काही लॉ अँड ऑर्डर काही प्रॉब्लेम झाला त्याची सर्व जबाबदारी इथले प्रशासन जे आहे त्याची जबाबदारी राहणार आहे, ही आमची मागणी होती। आज उपायुक्त यांनी आम्हाला सांगितलं की 8 दिवसात आम्ही कोणती कारवाई करणार आहे त्यावर तुम्हाला लिखित स्वरूपात आम्ही पत्र देणार आहे। त्यासाठी आम्ही आज आमचं आंदोलन इथे थांबवलं। आता आज आम्ही हे बोर्ड आमच्या हातातून काढणार होतो। आमची मागणी आहे की आम्हाला पण हातात काढून घ्यायचं नाही आहे, नियमाप्रमाणे हे बोर्ड काढला पाहिजे अशी आमची मागणी आहे। नाही काढलं तर आम्ही आमच्या पद्धतीचे बोर्ड काढणार आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।